24/7 ऑन ड्युटी फील्डवर कार्यतत्पर असणाऱ्या ठाणे पोलीस प्रशासनास आज टेंभी नाक्यावरील देवीच्या आरतीचा मान मिळाला. डीसीपी गणेश गावडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी अनेक महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. पूजा केलेल्या आरती केलेल्या काय मागणी होती? म्हणजे ऑन ड्युटी 24 तास जे पोलीस असतात त्यांच्यासाठी ही आरती होती. काय नेमकं पोलिसांच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपण प्रार्थना केली? नवरात्रामध्ये देवीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस विभाग सदैव सज्ज असतो. आज देवी मातेची बंदोबस्त करण्यासोबतच देवी मातेची पूजा करण्याचा योग आज या ठिकाणी लाभला. तर आज दर्शन घेतल्यानंतर पूजा केल्यानंतर अत्यंत समाधानी वाटतंय. मातेकडे याच गोष्टीची मागणी केली की सर्वत्र शांतता अबाधित राहावी, चांगल्या प्रवृत्तींचं रक्षण आमच्या हातून होत राहो आणि ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती असतील, विघातक प्रवृत्ती असतील त्यांचा नाश व्हावा, सगळीकडे शांतता, समृद्धी, आनंद, सर्वत्र आनंद व्हावा. ठाण्यात सर्वात मोठ्या गरब्याचं आयोजन संकल्प प्रतिष्ठान आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीनं करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात रघुनाथनगर येथे या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या नवरात्र उत्सवाला ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात, तसंच गरब्याचाही आनंद लुटतात. या नवरात्र उत्सवाला राजकीय तसंच सिनेस्टार अभिनेते आणि अभिनेत्री हजेरी लावतात. काल नवरात्रीच्या 5व्या दिवसाच्या निमित्तानं संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दांडिया उत्सवात अनेक कलाकारांनी दांडिया रसिकांना भेटत त्यांच्यासोबत दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. हास्यजत्रा फेम शिवाली परब हिने हातात लेझीम घेत शिवालीनं दांडिया रसिकांसोबत ठेका धरला. यावेळी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. तसंच काल या ठिकाणी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनीही भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं. तर काल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विरार शहरातील शहर सचिव शैलेंद्र घोडे, विभाग प्रमुख दिलीप जाधव यांच्यासह उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आणि उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत संकल्प प्रतिष्ठान ठाणे नवरात्र उत्सवाच्या मंगलमय मंदिरात विराजमान अशा दुर्गामातेचं दर्शन घेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, जयश्री फाटक, नम्रता फाटक, राजू फाटक, मिनल संखे, दीपक वेदकर, अभिनेता सुशांत शेलार आदीही उपस्थित होते. आणि मला ते बघूनच मी शॉक झाले की बापरे, किती हौशी लोक आहेत आणि किती एन्जॉय करणारी लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर मी नाचले. सो मला पण खूप मजा आली. खरं तर मला दांडिया खेळायला खूप आवडतं. गेले 5-6 वर्ष मला खेळायला मिळालं नाही आणि आज दादांनी, फाटक सरांनी मला इकडे बोलवलंय आणि थोडंसं खेळायला मिळालं. त्याच्यामुळे मला खूप मजा आली आहे. युवा नेते पूर्वेश प्रताप सरनाईक यांची शिवसेना पक्षाच्या अंगीकृत युवा संघटना असलेल्या युवासेना कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःही निवड केली असून त्यांच्याच हस्ते पूर्वेश सरनाईक यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन युवासेनेच्या नव्यानं बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात युवासेना मजबूत आणि बळकट करून युवकांचे प्रश्न त्या माध्यमातून सोडवा, युवकांचा आवाज बना अशा शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. युवासेना म्हणजे युवकांचा आवाज. युवासेनेच्या माध्यमातून युवकांचं संघटन करत असतानाच युवकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेतल्या जातील. त्या राज्य सरकारपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांकडे नेऊन या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण वेळ काम केलं जाणार आहे.
युवकांचं शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक असे सगळेच मुद्दे आपण उचलू. सामान्य घरातील युवकांनाही राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. येणाऱ्या काळात युवासेना ही राज्यातील सर्वात मोठी युवा संघटना बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि राज्यात युवासेना एक नंबरवर असेल असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. दरम्यान युवासेना कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार अशा विविध भागात फटाके वाजवून जल्लोष केला आणि त्यांच्या नियुक्तीचं स्वागत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांना तडीपारीच्या आदेशामागे कुठलेही तथ्य नसल्याचं सांगत कोर्टानं तडीपारीचे आदेश रद्द ठरवले. या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारत कडक शब्दात त्यांना सुनावले. अभिजित पवार यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानं त्यांना ठाणे पोलिसांनी 6 जिल्ह्यातून तडीपार केलं होतं. ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात पहिलीच सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर तडीपारीची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सारंग कोवाल यांनी पोलीस उपायुक्त गावडे आणि कोकण आयुक्तांनी दिलेले तडीपारीचे आदेश हे दोन्हीही रद्दबातल ठरवले आणि रद्दबातल ठरवताना या आदेशामागे कुठलेही तथ्य नसल्याचं सांगत अभिजित पवार यांना मुक्त केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तसंच न्यायव्यवस्थेनं दिलेला हा निकाल पोलिसांनी वाचून पाहावा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण राजकीय गुलाम व्हायचंय की न्यायाच्या बाजूनं काम करायचंय असंही आव्हाड यांनी सुनावले. दरम्यान सहाय्यक आयुक्ताला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनाही पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नौपाडा पोलिसांनी 4ही आरोपींच्या तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना दिला होता. वरिष्ठांनी या 4ही आरोपींना ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केल्याची कारवाई केली होती. शेवटी न्यायालयाचा आदर करतो की न्यायालयावरती विश्वास होता आमचा की ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्याबद्दल जी त्यांची वागणूक होती, ज्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी ठाण्याच्या बाहेर काढलं, आमच्यावरती काही केसेस नसताना फक्त बॅनरचे केसेस, काही नॉर्मली राजकीय केसेस आहेत, त्याच्यानं जर तुम्ही आम्हाला बाहेर काढत असाल ठाण्यामधून तर हे खूप धक्कादायक होतं की जसं काय पोलिसांचा सत्ताधारी पक्षांचा गुलाम असंही काम करतात. एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. शेवटी देवीचा आशीर्वाद आहे. देवीचे आशीर्वाद त्याचप्रमाणे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब जो सह्याद्रीसारखा आम्हा कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो. ठाण्यातील शिवाजीनगर येथे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या नवरात्र उत्सवाला नुकताच मराठी कलाकार अंशुमन विचारे यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांनी देवीची मनोभावे आरती केली. स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथे या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत होतं. त्यांच्यानंतर आता मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा होत असून या उत्सवाविषयी सुलेखा चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे. तर अंशुमन विचारे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्यात. नवरात्रीचा उत्सव आता 37 वर्षापासून चालू आहे तिकडे आणि अध्यक्ष म्हणून आता मला केलेलं आहे. याच्या आधी माझे मिस्टर होते आणि ते नगरसेवक असल्या कारणाने सगळीकडे हे करत होते. चांगला उत्सव चांगला चालायचा, पण त्यांच्या मागे आता ह्या लोकांनी सगळ्यांनी मला उभं केलेलं आहे अध्यक्ष म्हणून. आता अध्यक्ष म्हणून पण गेल्या वर्षी साधाच झाला, गरबा वगैरे नव्हता. ह्या वर्षी गरबा वगैरे आहे 10 दिवसाचा. कशा प्रकारचा देखावा इथे साकारण्यात आलेला आहे आणि कोणते कोणते धार्मिक कार्यक्रम रंगमहाल उभारला आहे
आणि दुर्गा पाठ होणार आहे. नंतर ललिता पंचमीला ललिता सहस्रनाम होणार आहे. नंतर भोंडल्याचा उत्सव होणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पैठणीचा उत्सव होणार आहे आणि होम वगैरे होम होणार आहे अष्टमीच्या दिवशी. अनेक मराठी कलाकार सेलिब्रिटी या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात, त्यांना कोणकोण हजेरी लावणार आहे? सगळ्यांनाच आमंत्रण दिलेलं आणि सगळ्यांनीच होकार दिलेला आहे आता. पण तरी महेश मांजरेकर, नंतर सुनील बर्वे आणि सिद्धार्थ जाधव वगैरे हे तर कंपल्सरी येणारच आहेत. गेल्या वर्षी पण तसे आलेले. संजय नार्वेकर होता. नंतर अजून कोण मला आठवत नाही. देवीच्या चरणी काय प्रार्थना करायला? हे सगळ्यांना सुखी ठेव हाच. सगळ्या शिवाई वासियांना सुखी ठेव.